अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेअंतर्गत शेवगाव येथील राजयोग हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकत बांगलादेशातील 3 तरुणींना ताब्यात घेतले असून या प्रकरणात 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। नोकरीचे आमिष दाखवून या तरुणींना भारतात आणून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचा प्रकार या कारवाईत उघडकीस आला आहे। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू आहे। त्याच अनुषंगाने सामाजिक संस्था फ्रीडम फर्म यांना गुप्त माहिती मिळाली की शेवगाव गेवराई मार्गावरील राजयोग लॉजमध्ये काही तरुणींना ठेवून त्यांच्याकडून बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे। ही माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी तातडीने सापळा रचत छापा टाकण्याची कारवाई केली। पोलीस निरीक्षक हमीद शेख यांनी पथकासह 5 सक्षम बनावट ग्राहक पाठवून खात्री केली। त्यानंतर राजयोग हॉटेलवर छापा टाकण्यात आला। या कारवाई दरम्यान 3 पीडित तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली। या प्रकरणी कृष्णा बापू झिरपे वय वर्ष 25 राहणार चापडगाव रोड कोळगाव, प्रतीक मिलिंद रांधवणे वय वर्ष 28 राहणार माळीवाडा शेवगाव, बाबासाहेब रामभाऊ अंधारे राहणार शेवगाव, अजिंक्य विठ्ठल अंधारे राहणार शिवाजीनगर शेवगाव, अमोल पठाडे राहणार नेवासा आणि अमर मारुती ढाकणे राहणार हसनापूर तालुका शेवगाव यांना ताब्यात घेण्यात आले आहे। आरोपींनी एजंट मार्फत बांगलादेशातून अवैध मार्गाने मुलींना आणून त्यांना लॉजच्या खोलीत जबरदस्तीने ठेवून त्यांच्याकडून इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे तपासात समोर आले आहे। या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 159/2016 अन्वय भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 141, कलम 143 तसेच स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 मधील कलम 4, कलम 5, कलम 6 व कलम 7 तसेच कलम 18 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुवर्मे, पोलीस उपअधीक्षक गणेश उगले आणि AHTUचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हमीद शेख, सहाय्यक फौजदार शकील शेख, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्चना काळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया रांधवण आदींच्या पथकाने केली। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।